आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। क्रिप्टोकरन्सी, GDC, गोल्ड, डिजिटल कॉइन, आभासी चलन अशा वेगवेगळ्या नावांनी सर्व परिचित असलेल्या एका कोट्यवधी रुपयांचा घोटाळा EDTV जालना न्यूजने दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी उघडकीस आणला होता। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यात देखील याविषयी चर्चा सुरू झाली होती। आता या प्रकरणातील गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार आहे आणि फसवणूक केलेल्या 9 आरोपींची जप्त केलेली मालमत्ता हराशी करून गुंतवणूकदारांचे देणे फेडण्यात येणार आहे। जालना तालुका पोलीस ठाण्यात दिनांक 17 जानेवारी 2023 ला पहिला गुन्हा दाखल झाला होता। GDCच्या प्रमोटर्सनी गुंतवणूकदारांच्या पैशातून खरेदी केलेल्या या आलिशान करोडो रुपयांच्या गाड्या ही वाहने सध्या सामान्य माणसाला पाहायला देखील मिळत नाहीत, परंतु आता तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तालुका पोलीस ठाण्याच्या समोर ती वाहने सडत आहेत। 9 आरोपींच्या नावावर असलेली मालमत्ता जप्त केल्यानंतर त्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते। त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या जालना आर्थिक गुन्हे शाखेने जालना, कोल्हापूर, पुणे आणि गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासाठी सक्षम अधिकारी नियुक्त करण्यासाठी अहवाल सादर केला आहे। क्रिप्टोकरन्सीचं पुढे काय झालं या आजच्या पहिल्या भागात आरोपी आणि त्यांच्याकडून जप्त केलेल्या वाहनांचा तपशील सविस्तर पाहण्यासाठी लॉग इन करा www.edtvjalna.com। दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना।